बघा मंडळी, गणेश 2025 आपण आज बडगुजर फॅमिली यांच्याकडे गणपतीचं दर्शन केला. पूर्ण हँडमेडची मूर्ती आहे. तुम्ही आपल्या क्लिप मध्ये बघू शकता. सुंदर असं गणेशाचं रूप त्या वहिनीने बनवलेलं आहे. छान कलर काम केलेलं आहे. मस्तच. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. गणपती बाप्पा. दादा आपलं पूर्ण नाव? कल्पेश जगन्नाथ बडगुजर. अच्छा. आणि वहिनी? ज्योत्स्ना बडगुजर. ओके. आताच आम्ही छानपैकी बाप्पाचं दर्शन घेतलं. चांगली सुरुवात झाली आणि तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की आमचं हे पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन होतं. तुम्हाला आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिली, मेहुल आनंदी या सबस्क्रायबर फॅमिलीकडून तुम्हाला गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. ओके. तर वहिनी, मला असं वाटतं आपण पिठोरी अमावस्याचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्यावेळेला भेटलो होतो आणि तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं होतं की गणपती बाप्पाचं दर्शन आल्या. त्यानुसार आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर वहिनी, पण हा गणपती बाप्पा बघताना ना मला असं जाणवलं हा बहुतेक हँडमेड अशी मूर्ती आहे. हो, हँडमेड आहे. ओके. तुम्ही हँडमेड ही मूर्ती केलेली आहे. हो. ओके. तर या बाप्पाबद्दल सांगा ना, कशी तुम्हाला संकल्पना आली का, कशी काय आवड निर्माण आणि किती वर्ष गणपती बाप्पा तुम्ही आणताय? आता मला वाटतं 2016 पासून आम्ही गणपती बसवायला चालू केलंय. अच्छा. आणि ती पहिली मूर्ती पण घरीच मी बनवली होती मातीची. कलेची आवड आहे, असं पेंटिंग वगैरे करायला आवडतं. ओके. म्हणून ती मग माझा मुलगा पण लहान होता त्यावेळेस. आपल्या मुलाचं नाव? अद्वैत बडगुजर. ओके. तो अगदी 3-1 वर्षाचा होता. अच्छा. त्यावेळेस मग मी पहिली मूर्ती बनवली आणि तीच मूर्ती आम्ही ठेवून मग त्याची स्थापना केली होती. ओके. पण अशी का निर्माण झाली? म्हणजे अद्वैतने तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे गणपती बाप्पा यावा का, कसं काय सुरुवात कशी काय झाली? म्हणजे मला एक गणपतीची खूप आवड आहे. ओके. आणि ती श्रद्धा आहे. हा हा. आणि मग मूर्ती बनवली, मग तीच मूर्ती आम्ही कंटिन्यू केली. आणि मग दादांच्या सहकार्याने तुम्ही एक संकल्प केला की दरवर्षी आपल्या घरी 1.5 दिवसाचा बाप्पा आणायचा. ओके. आता मला असं वाटतं जवळजवळ 2016 ते 2024 म्हणजे 8 वर्ष झाली. ओके. आणि 1.5 दिवसाचा असतो. पण ह्याचं विसर्जन कसं काय, कुठे काय होतं? इथे जवळच आपल्या इथे जे कृत्रिम तलाव आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही पर्यावरणपूर्वाची जबाबदारी घेऊन शाडू मातीची मूर्ती बनवलेली आहे आणि ती घरी बनवली आहे. ओके. आणि मला असं आठवतं ही जी मूर्ती बनवलेली ना, त्यावेळेस विशेष योग होता. म्हणजे अंगारिका संकष्टी चतुर्थी होती. या महिन्यात जी अंगारिका संकष्टी चतुर्थी मंडई जेव्हा होती ना, तेव्हा वहिनी सुरुवात केली होती. ओके. तरी ही मूर्ती बनवताना, हँडमेड बनवताना किती वेळ लागला, किती तास लागले? 2 ते 3 दिवस. जसा वेळ मिळेल तसं, जॉब करून घरी येऊन जसा वेळ मिळेल तसं. अच्छा. सॅटर्डे संडे असेल तर मग 2 दिवसात जास्त वेळ मिळाला. म्हणजे तरी पण तुम्ही 4-5 म्हणजे 8-10 तास लागले? हा. अच्छा. कमीत कमी 8 आणि 10 तास म्हणजे मूर्ती बनवून, घडवून, कलर काम करून असे 10 तासामध्ये अशी खूप मेहनत. आणि गणपती बाप्पाने तुमच्यावर सेवा करून घेतली आणि स्वतःचं रूप धारण केलं आणि तुमच्या घरामध्ये विराजमान झाला असं आपण म्हणू शकतो. हो. चला आपण या वहिनींची जी कलाकुसर आहे, आर्टिस्ट आहे, त्याबद्दल थोडेस बद्दल आपण त्याचे फोटोज किंवा काय फ्रेम असेल ते जाणून घेऊ. पण मंडळी, तुम्हाला या बडगुजर फॅमिलीमध्ये गणेश उत्सव 2025 साजरा कसा केला जातो त्याची एक झलक दाखवली. स्वतः हँडमेड बनवलेला गणपती आणि त्याच्यातून गणेश उत्सव, गणेश चतुर्थी आणि तो हा सण साजरा करणं ह्याची मजाच काय निराळी असेल. छान असे आरास सुद्धा आहे. तुम्ही डिटेलमध्ये आता बघितलं असेल आधीच्या क्लिपमध्ये. तर तुम्हाला बडगुजर फॅमिलीला आमच्या युट्यूब चॅनल करून खूप सारे शुभेच्छा. बघूया. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. गणपती बाप्पा दर्शन झालं. मगाशी आपण दादा आणि वहिनीशी बोललो तर त्यांनी घडवलेल्या त्यांच्या ज्या आर्टिस्ट हॉबीनुसार किंवा कलेनुसार त्यांनी काही पेंटिंग बनवल्या. तर असं काय त्यांच्या पेंटिंग आहेत. या सगळ्या हँडमेड आणि ह्याच्या कॅनव्हास मध्ये आहेत का? ओके. कॅनव्हास होऊ शकता. मस्त असं पेंटिंग कॅनव्हास मध्ये. म्हणजे नक्की कमेंट करा. भेटू आता परत. छान असं दर्शन झालं. तुमच्या कलेला खरंच
ऑल द बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन्स. छान असं तुम्ही मूर्ती बनवलीच ह्या वर्षीची आणि छान असं तुमचे पेंटिंग सुद्धा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. गणपती बाप्पा. म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये दुसरा गणपती बाप्पा, घरकुडी गणपती बाप्पा. जसे तुम्हाला माहिती आहे गणेश उत्सव चालू झाले. आज तारीख आहे 27 ऑगस्ट. छान असं गणपती बाप्पाचं आधुनिक दर्शन या बघूया आणि त्याच्याकडून माहिती जाणून घेऊया. छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घडवलं घरगुती गणपती आपल्या युट्यूब मार्फत. तुम्हाला आवडलं नक्की कमेंट करा. सुंदर असं गणेशाचं रूप आणि बाजूचे आरस छान आहे. चला, मला आठवते आम्ही दरवर्षी इथे आपल्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनाला येतो यांच्याकडे. छान असे यांच्याकडे फोटो आहे गजानन महाराजांचा. गणा गजानन महाराज प्रकट दिन यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरा केला जातो. गुप्ते फॅमिली. आपण बाप्पाचं दर्शन घेतलं त्या आपल्या बरोबर ताई आहेत. नमस्कार. गुप्ते बरोबर. गुप्ते फॅमिली. आपला किती दिवसाचा बाप्पा आहे? 5 दिवसाचा बाप्पा आहे. हा, आणि मगाशी बोलताना आपलं जाणवलं की आपली बाप्पाची मूर्ती दरवर्षी सेम असते बरोबर. हा हा हा. ओके. तरी किती वर्ष तुमचं हे? आमचं 25वं वर्ष आहे. 25वं वर्ष. अच्छा. अरे वा, म्हणजे विशेष आहे. अच्छा अच्छा. मगाशी आता आपल्या बोलण्यात आलं आता तुमचा मुलगा आहे मग ते भटजीचं काम करतो बरोबर. हा, माझा मुलगा पौरोहित्य शिकलाय आणि गणपतीची पूजा तो स्वतःच सांगतो सर. ओके. आणि आता बाजूच्या आपल्या नेबर्स कडे ती पूजा चालू आहे. मग चला आपण त्या दादांना असं भेटूया आणि कशी काय ती पूजा सांगतायत त्याचा आपण आनंद घेऊया. तुम्हाला तुमच्या आलो तुमच्या घरीच्या बाप्पा दर्शन घेतलं, मन प्रसन्न झालं. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या युट्यूब चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू. गणपती बाप्पा. बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. महागणाधिपतये नमः. पुष्पांजलीं समर्पयामि. चालू आहे. सुंदर अशी आरास तुम्ही बघू शकता. सुंदर असं गणपती बाप्पाचं रूप. राऊत फॅमिली गणपती बाप्पा. देवानां गमनार्थं प्रस्थानं पूर्वे घण्टारवं तत्र देवतानां रक्षणं घण्टादेव्यं नमः. सर्वोपचारार्थे गन्धाक्षपुष्पं समर्पयामि. सपरिवारांना क्षेम, स्थैर्य, विजय, अभय, आरोग्य, ऐश्वर्य, सिद्धी, पुत्र, पौत्र, धन, धान्य, विद्या, जय, यश, समृद्धी द्वारा श्री महागणपती देवता स्थापना करिष्यो. गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा चालू आहे. भटजीत आपल्याबरोबर. ओम श्री महागणाधिपत्ये नमः. गंधाक्षरं पुष्पयामि. तुमचं गोत्र सांगा. बोला. शिवाय सहांगाय कश्यप गोत्राय कश्यप गोत्रादि पूजनं करिष्यामि. गंधाक्षरं पुष्पयामि. पुष्पयामि जातमयि पुष्पयामि प्रथमाप्रथमं नमस्कारं करोमि. ओम श्री महागणपतये नमः. कंटाळा हात लावायचा. आपला उजवा हात हे बोल आणि आपला डावा हात आपल्या उजव्या तेव्हा घ्या. ओम. हा, हे बोल. बोलायचं दोघांनी पण बोलायचं. ओम 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 ओम. श्री प्राण प्रतिष्ठामस्तु. सर्वभूतानि गन्धाक्षरं पुष्पयामि. रुद्रं नामले नामले विष्णामि. प्रभुराभ्रगं नमस्कारं करोमि. माला गंगा हात नामला नमस्कार. सर्वभूतानि गन्धाक्षरं पुष्पयामि. नेत्रोदकस्पर्शयामि. चिल्ली पिल्ली गणपती बाप्पा मोरया. नमस्कारं करोमि. ओम नमस्कारं करोमि. ओम देवताभ्यो नमः. सर्वभूतानि गन्धाक्षरं पुष्पयामि. पुष्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. ओम श्री भस्मवरतानि वस्त्राणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि.
गणपती बाप्पाच्या मंडळात आपण शाहू नगरला आलो. भिडेवाडा अशी कलाकृती केलेली. ओम जय गणाधु देवानाय नमः. ओम गिरवंदी देवताभ्यो नमः. सर्वग्रहाते गंधासुरं पुष्पयामे. 1847 बाप्पाच्या आगमन सोहळ्याला पूजेला चिल्ली पिल्ली आले. नमस्कार गणपती अप्पा मोरया. गणपती अप्पा. चला आता आपण आलो फॅमिली पुढे. आपलं नाव बाबर. अच्छा, राहिला कुठे? रुनवाल नगर, ठाणे. आपलं किती वर्ष गणपती बाप्पाचं? 10वं वर्ष. वा. आणि मला आठवतंय गेल्या वर्षीच आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो होतो आणि आपल्या मुलांनी दोन्ही मुलगा आणि मुलगी आहेत आपल्याला, त्या दोघांनी मिळून गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं होतं. आत्ताच आम्ही डेकोरेशन बघतोय. छान असं डेकोरेशन. हे यावर्षीचं त्यांनीच बनवलंय. अच्छा अच्छा, आपल्याबरोबर सर आहेत. हो काय? अच्छा अच्छा, मस्त छान डेकोरेशन बनवलंय. चला मंडळी, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आपला किती 1.5 दिवसाचा ना बाप्पा? सुंदर असं दर्शन. वा. आणि असं काय डेकोरेशन आहे. बाबर फॅमिलीचा गणपती बाप्पा. आज ह्या वर्षीचं वर्ष 10वं आहे ना, म्हणजे खास विशेष आहे. मग आपण गणपती बाप्पा आणण्याची सुरुवात कशी काय तुम्हाला झाली, म्हणजे कसं काय कल्पना आली? आजारी होता ना. अच्छा. त्याचा नवस बोलला. बरा झाला तर गणपती. हा हा, म्हणजे तेव्हा तुम्ही 10 वर्षापूर्वी नवस केला होता आणि त्याला बराच तो आजारी होता. त्या आजारातून त्याला बाहेर पडावं, तुमच्यावरचं आलेलं विघ्न निघून जावं, त्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाची आराधना केली. आपल्याबरोबर सर सुद्धा आहेत. सर नमस्कार. संपूर्ण बाबर कुटुंबियाला आमच्या यूट्यूब चॅनल करून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या ज्या मनोकामना आहेत, काही कुटुंबाबद्दल काय अडचणी असतील, काय असेल, ते विघ्न सगळं निघून जाऊ दे आणि गणपतीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, लहान थोरांना सगळ्यांना लाभू दे. तसे आपल्याबरोबर वयस्कर आई आहेत, त्यांच्यासह स्वास्थ्य चांगलं राहू दे. ओके, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला, छान असा डेकोर आहे. ठीक आहे. अच्छा, आपलं नाव काय? राजेश. ओके. आणि राहायला कुठे दादा आपण? मी टिकुजिनी वाडीत. ओके, टिकुजिनी वाडीला, म्हणजे ठाण्यामध्येच. ओके. मग आता हे आपला गणपती बाप्पा 1.5 दिवसाचा आहे बरोबर. आणि विसर्जन मग कुठे होणार? अच्छा, कृत्रिम तलावामध्येच होणार. ओके. तर छान असा उपक्रम आणि विशेष म्हणजे तुमचं 10वं वर्ष आहे. बरोबर. ओके. आणि वहिनीने जो नवस बोलला होता त्याची पूर्तता म्हणून हे गणपती बाप्पा. मग हा आता किती वर्ष राहणार आहे गणपती बाप्पा? हां, कंटिन्यू होणार. म्हणजे मला असं वाटतं गणपती बाप्पा तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव जागा झाला, छान आला. संकट मोचन आहे तो, विघ्नहर्ता आहे तो, आणि त्याचे शुभाशीर्वाद तुम्हाला असेल पुढे मिळत जाऊ आणि तुमच्याशी उत्तरोत्तर प्रगती करत जाऊ. थँक्यू. चला बघा, सुरुवातीला त्यांनी आणला होता गणपती नवस म्हणून मुलाच्या स्वास्थ्यासाठी, पण बाप्पानेच असं ठरवलं की आपण यांच्यामध्ये कायमस्वरूपी विराजमान राहू. तर आम्ही वर्षानुवर्ष हे गणपती बाप्पाची सेवा करत राहणार आहेत. गणपती बाप्पा मोरया. सुंदर असं गणेशाचं दर्शन.